जय सियाराम. आवरून झालेलं आहे आता. सकाळ सकाळ पंढरपूरला निघालो आहे. हे लावले मी घेतले नवीन टू व्हीलरवरती असताना व्हिडिओ बनवण्यासाठी इथं मोबाईल लागतो. दाखवणार आहे मी तुम्हाला आता. आता म्हणजे मोटर ब्लॉग पण येतील. हेल्मेटचं आणि ते ॲक्शन कॅमेराचं तसलं काही घेतलेलं नाही अजून, त्यामुळं ह्याच्यावरतीच होणार आहे आता सध्या तरी. टेस्ट केलेलं आहे मी, नीट येतं आहे सगळं. वायबल होत नाही आणि माईक पण घेतलेला आहे एक्सटर्नल, त्यामुळं बोलता पण येईल मला. आणि तो माईक पण चांगला आहे, त्याचं पण टेस्ट करून झालेलं आहे. ही बॅग एवढं घेतले तरी अजून हे ठेवायचंच आहे त्यामध्ये. जर्किंग पण बसत नाही आहे, तर आता काही बसवणार नाही. पाय तर पडलेले आहेत आपण. आणि मंदिरात पण जायचं आहे. मंदिरात जाईल पहिल्यांदा, नंतर नाश्ता आणि नंतर पंढरपूरला. हा माईक घेतलेला आहे, ग्रेनॉरचा आहे. ह्याच्यामध्ये ह्याचे 3 मोड आहेत, म्हणजे जे साईडचा आवाज येतो ना, व्हॉईस कॅन्सलेशनचे 3 मोड आहेत. तर मी तिसऱ्या मोडवरती काल चेक केलं तर साईडचा आवाज जास्त येत नाही आहे आणि माझा आवाज जास्त क्लिअर दाखवतो, तर त्या मोडवरतीच मी सेट करणार आहे. आणि हे मोबाईलचं आहे, मोबाईलला लावायचं. हे आपलं लावायचं जिथं पाहिजे तिथं लावू शकतो. तर मागं असं चिमट आहे, मॅग्नेटचं नाही आहे, चिमट आहे. तर हे वापरणार आहे आज मी व्हिडिओ बनवण्यासाठी टू व्हीलरवर. तर असा व्ह्यू आहे, असा व्ह्यू येतो. थोडंसं ॲडजस्टमेंट करायला लागते बसल्यावरती. शूज घालून जाणार आहे तर शूज घालतो मी. आलो आता. पहिल्यांदा गाडी पेट्रोल पंपावरती न्यावी लागणार आहे, पण पेट्रोल ह्याच्यात काहीच नाही आहे. काल भरपूर फिरवली आहे गाडी आणि पेट्रोलच टाकलेलं नाही. बरं इथं जवळ आहे पेट्रोल पंप, मंदिराच्या जवळच आहे, पण पहिल्यांदा पंपात जावं लागणार, पेट्रोल पंपात. त्याशिवाय आपण पुढचं काहीच करू शकत नाही. पण आता हे असं बरोबर आहे का? हे आत्ता तर काही सेट करत नाही मी, जाऊ दे. ज्यावेळेस हायवेला लागेल ना त्यावेळेस एकदा प्रॉपर सेट करतो. मोबाईल ओके ना आपला? ठीक आहे. असं छान दिसतंय. जरासं तिरकं आहे, ते पण नीट करता येईल. करतो मी जरा. हायवेला लागलं ना, मला एक जर्किंग पण काढून ठेवायचे. ते ठेवायला जागा नाही आहे बॅगेत, त्यामुळे मी 2 जर्किंग घातले. एकदा उतरलं की जर्किंग पण ठेवतो, अडकवतो कुठेतरी, आणि मोबाईल पण नीट सेट करतो. जरा असं पुढं पडल्यागत होतं आहे का नाही. ठीक आहे, असो. हे महादेवांचं मंदिर आहे. त्या साईडला महादेवाचं मंदिर आहे, राईट साईडला. लेफ्ट साईडला स्वामी समर्थांचं मठ आहे. आणि इथंच शनी महाराजांचं पण आहे, हनुमान महाराजांचं पण आहे. सगळे मंदिर एकाच ठिकाणी आहे, त्यामुळं एकदा आलं की सगळ्यांचंच दर्शन होते. तर आता वाजलेत 11 वाजायला 10 मिनिट राहिलेत आणि अजून मी पुण्यातच आहे. जाऊन मला काम पण करायचे. आता किती वेळ लागते काय माहिती, बघूयात. झालं आता आपलं दर्शन. आता बरोबर 11 वाजलेत आणि अजून मला नाश्ता करायला थांबायचंच आहे. बाय द हे मंदिर कुठले, हे मंदिर आणि मठ आहे दायरीमध्ये, दायरी गावात. आधी छोटंसंच होतं, पण आता खूप मोठं झालं, ते होणारच हळूहळू. आणि तिथं पारायण चालू आहे दत्त जयंतीनिमित्त, म्हणजे 7 दिवसाचं पारायण असतं. दत्त जयंतीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी ते समाप्ती करतात त्या पारायणाची, आणि उत्सव असतो मोठा. तसं इकडं तसंच करतात नॉर्मली. इथं पण चालू आहे. इथलं मला माहीत नव्हतं, आज पहिल्यांदाच बघितलं आहे मी. आता निघाव. इथं झील कॉलेजच्या पाशीच एक नाथ ब्रह्म इडली आहे, तिथे इडली खावं आणि निघावं आपलं जोरात. लय गरम व्हायला लागले. बॅगेत जागा नाही आहे. ती मोठी बॅग घ्यायची होती, माझ्या मित्राची होती ती बॅग, ती मोठी बॅग तर लईच मोठी, त्यामुळे ती घेतली नाही. आणि ह्याच्यात जर्किंग ठेवायला जागा नाही. आता जर्किंग मला इथंच कुठेतरी अडकावं लागणार आहे. 2 घातलं तर लय गरम.
तर भावांनो आता मी आले इथं हायवेला. हा आहे सातारा हायवे आणि आता माझी खरी राईड चालू झालेली आहे. तर आता डॉट वाजलेले आहेत 11:30. अर्धा तास गेलेला आहे. त्यातले 15 मिनिट तर नाही 15-20 मिनिट तर देवदर्शनाचेच होते. 15-20 मिनिट देवदर्शनाचे आणि बाकी मग नाश्ता वगैरे करत होतो. नाद ब्रह्मीची इडली खाल्ली, 10 रुपयाला एक इडली. तर 5 इडल्या खाल्ल्या. पेट्रोल वगैरे टाकलं. 1000 रुपयाचं पेट्रोल बसले. तर 1000 रुपये मध्ये पंढरपूरला जाईल मी. तसं तर माझ्या कारला सीएनजी आहे. कारला जायला 700-800 रुपये लागतात कारने जायला. टू व्हीलरने जायला जरा महागच पडतंय. पण आता व्हिडिओ बनवायचे आहेत आणि गाडी चालवायची काय म्हणतात त्याला, गाडी चालवायचा नाद 4 व्हीलर पूर्ण नाही करू शकत, बस पण नाही पूर्ण करू शकत. त्यामुळं आपण टू व्हीलरने चाललोय. हा ब्रिज आहे जांभूळवाडीचा आणि हाच तो रोड आहे जो ज्या रोडनं मोठ्या गाड्या फास्ट जाऊन नवले ब्रिजच्या इथं जाऊन ऍक्सिडेंट करतात. हाच तो रोड आहे. आता इथं 30 km/hचं म्हणजे 30चा स्पीड मॅन्डेटरी केलेला आहे. कॅमेरे भरपूर लावले इथं. 4 व्हीलर आणि मोठ्या गाड्यांना सगळ्यांना 30च्या स्पीडनेच जावं लागतं. जे बाहेर नाही त्यांना माहित नाही अजून. ते तर 60-70च्या स्पीडने असतात. म्हणजे पुण्यातले त्यांना माहिती आहे. आणि फाईन आहे 5000 रुपये. तर तुम्ही कुणी येणार असाल आणि कात्रजचा जो बोगदा आहे, नवीन बोगदा कात्रजचा सातारा हायवेवरनं, तर जो बोगदा क्रॉस केल्यावरती स्पीड तुमचा 30चाच राहू द्या. 30चा जर का स्पीड नसेल तुमचा तर तुम्हाला 5000 रुपयाचा दंड लागणार आहे. मग एक तर 5000 रुपये तयार ठेवा, नाही तर स्पीड कमी ठेवा. यातलं काहीतरी एक करा तुम्ही, असं माझा तुम्हाला एक सल्ला असेल. आणि हा मी चाललोय पंढरपूरला. तर भरपूर जणांना माहित नसेल की ह्या रोडनी पण पंढरपूरला जाता येतं, सातारा हायवेनी पण. आणि सोलापूर हायवे पेक्षा भारी रोड आहे. म्हणजे कोणाला पंढरपूरला जायचं जर का असेल ना तर ह्या रोडनी गेलं तर तुम्हाला जास्त बरं पडेल. आता लपडा असं झाले की जरा वेळ गप्प बसलो होतो आम्हाला बसच्या पुढे जाऊ द्या. तिथे इडली खायला थांबलो होतो. तिथं खिशात ATM कार्ड ठेवलं होतं, पेट्रोल भरायला काढलं होतं आणि मोबाईल काढताना ATM पडलं माझं खाली आणि माझ्या लक्षातच नाही. स्वामींच्या कृपेने एक मुलगा आला आणि त्याने ते ATM बघितलं आणि तो दुकानात द्यायला चालला होता. तेवढ्यात मी बघितलं तर मला ते भेटलं. आता परत एकदा मी मोबाईल खिशातनं काढला बाहेर आणि ATMला हात लावून म्हणजे खिशाला हात लावून बघितलं ATM आहे का. तर ATM मला काही लागलं नाही खिशात, म्हणजे नव्हतं. मग माझ्या लक्षात आलं मी मोबाईलच्या मागे ठेवलेले. तर माझी फाटली होती थोडीशी, पण नंतर लक्षात आलं की तर हे असे बाहेर जाताना काय नीट लक्षात राहत नाही पुढं काय ठेवले काय केले. आणि हा माझा सेटअप काय माहिती का, एक मोबाईल चेस्ट माउंट म्हणून येतं. ते छातीला लावायचं असं छिलकत लावल्यावानी आणि त्याला पुढे मोबाईल माउंट करायचा. असं हे मोबाईल माउंट केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, आवाज जर का तुम्हाला माझा क्लिअर येत असेल तर मी एक एक्सटर्नल माईक घेतलाय. माईकचं आता मला नाव लक्षात नाहीये, नाव मला लक्षात राहतच नाही. बहुतेक मी व्हिडिओच्या स्टार्टला सांगितलेलं आहे ते नाव. तर तो माईक आहे. तर 4 तास चालतो तो माईक. 2चा कॉम्बो घेतलेला आहे मी. एका ह्याच्यात 2 भेटतं. मोबाईलला एक रिसिव्हर लावायचं आणि एक माईक आहे, ब्लूटूथ माईक. तर तसं लावलेलं आहे. काल मी टेस्ट केला तर आवाज बऱ्यापैकी येत होता चांगला. पण मी ते काल घराच्या जवळपास टेस्ट केलं होतं. आता हायवेला कसा आवाज येतो हे बघितलं पाहिजे पुढे जाऊन. येत असेल चांगला, कारण नॉईज कॅन्सलेशन यायला 3 मोड आहेत नॉईज कॅन्सलेशनचे. ते पण मी सांगितलेलं आहे तुम्हाला आधीच. आता 3rd वरती सेट केलेले आहे. माउंटचा फक्त एकच प्रॉब्लेम आहे, तो जो बेल्ट लावलेला आहे ना, बेल्ट यायला तो रबरी आहे. ते असं जरा हलतं खाली येतं. बघा सीन बघा पुढचा तुम्ही. हा कात्रजचा बोगदा आहे, नवीन बोगदा. म्हणजे आता तो झाला पण नवीन बोगदाच म्हणतात अजून. न्यू कात्रज टनल. थंडीमध्ये आपलं पावसाळ्यामध्ये लय भारी दिसतंय. पाऊस असतो पण दिसतं भारी. आणि आता हा बोगदा काय लय मोठा नाहीये, बारकाच बोगदा आहे. पण हा बोगदा क्रॉस केला ना की पुढं लय थंडी चालू होती. आणि आता पण मला बऱ्यापैकी थंडीच जाणवती. म्हणजे मी 2 जॅकेट घातलेले आता, तरी मला थंडी जाणवती. आणि आता माझा आवाज येतोय का नाही काय माहिती याच्यातली. 2-4 वेळा बोलले मी आवाज येतोय का नाही, पण खरंच येतोय का नाही त्याचं मला टेन्शन आहे. कारण एवढं बनवलेलं वाया जाऊ नये. ठीक आहे, नसलच गेलं. तर आलोय बोगद्याच्या बाहेर. विषय असा आहे की मी गाडी हळू चालवतोय जरा,
कारण कॅमेराला मोबाईल लावलाय ना, ऍक्शन कॅमेरा वगैरे नाहीये. थोड्या दिवसांनी घेऊ ऍक्शन कॅमेरा, पण हेल्मेट ऍक्शन कॅमेरा सगळं घेऊ. तुम्ही सपोर्ट केला ना, तुम्ही जर का सपोर्ट केला तर ऍक्शन कॅमेरा पण घेता येईल लवकरच आपल्याला. सपोर्ट करा. सपोर्ट करायला काय जास्त कष्ट नाहीये. लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर पण करा तुमच्या. तोच माझा सपोर्ट असेल. तो सपोर्ट झाला मला तेवढा तुमचा की कॅमेरा वगैरे घेईल. अजून म्हणजे फिरतो तर मी खूप, पण कसं आहे, तुम्ही सपोर्ट केला तर व्हिडिओ बनवायची पण इच्छा होईल मला जास्त. आता मी जास्त बनवत नाही व्हिडिओ, कधीतरी बनवतो आठवणीसाठी माझ्या. पण तुम्ही जर का सपोर्ट करायला लागला तर भरपूर व्हिडिओ बनवायला मी चालू करेल. सपोर्ट करा. आता थोडंसं पुढे गेलं ना की खेड शॉपूर लागतं. खेड शॉपूरवरून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे सासवडकडं. तोच रोड आहे आपल्याला पंढरपूरला जायला. तर तिथं गेल्यावर जरा पुढे गेल्यावरती आता मी चालू करतो. खूप वेळ झाला कॅमेरा चालू आहे. हा, हे खेड शॉपूरचा ब्रिज बरं का. खेड शॉपूरचा ब्रिज उतरला ना, ब्रिज जिथं संपतो तिकडनं लगेच एक लेफ्ट टर्न आहे, आतमध्ये गावात जातो. तिकडे जायचंय आपल्याला, कळलं. काम चालू आहेत, लय दिवसात आलोय तुम्ही, म्हणजे 2-3 महिन्यात आलोय आता. हा ब्रिज संपला, समोर अजून एक ब्रिज लागतो, त्या ब्रिजवर नाही जायचं. सरळ गेलं तर नारायणपूर आहे, सातारा आहे बरं का. तिकडनं पण आहे रोड, पण सिनिक रोड जर का तुम्हाला पाहिजे नसेल तर सरळ जाऊ नका. मी ज्या रोडने चाललोय त्या रोडने जा. आता हे लेफ्ट साईडला हे बघा कंदील हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या इथनच जायचंय. समोर योगीराजचा बोर्ड दिसतोय का, त्या योगीराजच्या बोर्ड पासून तिथं म्हणजे लेफ्ट टर्न घ्यायचं आपल्याला. मग रोड थोडासा खराब आहे, एक 2-3 किलोमीटर खराब आहे रोड. म्हणजे आता चांगला झाला असेल बहुतेक, बघावं लागेल मला, पण आधी खराब होता. तर इकडनं गेलं ना, हा खराबच आहे, नाही झाला. तर या रोडनी, हा रोड जातो नारायणपूर, सासवड, जेजुरी, त्या साईडला जातो हा रोड. म्हणजे आधी ह्या रोड बद्दल भरपूर जणांना माहिती नव्हती. नंतर आता माहिती झाली ती इथं भरपूर गर्दी व्हायला लागली. गर्दी होती त्यामुळं रोडचं काम चालू झालेलं आहे, पुढं चालू झालेलं आहे. बघा रोडचं काम चालू झाले, मोठं करतात ते. डांबरी सिमेंट कसं करतात तसं करतात. या रोडनी जायचं आपल्याला. पुढं तुम्ही दाखवालच कसं काय ते. ठीक आहे. आता थोड्या वेळासाठी बंद. एक साईड झाली चालू. आता हे घाटापर्यंत आहे. पुढे जो डोंगर दिसतोय ना, त्या डोंगरामध्ये एक घाट आहे, मर्याई घाट नाव आहे त्याचं. मर्याई देवीचं मंदिर पण आहे वरती. देवीच्या नावानेच घाटाचं नाव पडलेलं आहे मर्याई घाट म्हणून. तो घाट चढून जायचा आपल्याला. छोटासाच घाट आहे पण आहे. आणि हे सगळं आहे ना पावसाळ्यात चांगलं दिसतं. म्हणजे आपला अख्खा महाराष्ट्रच पावसाळ्यातले भारी दिसतो. पण आता पावसाळा संपलेला आहे. झाले इथं दोन्ही साईडचे रोड झालेले आहेत चांगले. गुरुवारची या रोडला लय गर्दी असते, कारण नारायणपूरला हाच रोड जातो ना. तिथून नारायणपूर दत्तगुरूंचं मंदिर फक्त 20 किलोमीटरच आहे, 20-22 किलोमीटरच आहे. त्यामुळे इकडनंच सगळे जातात. त्या सातारा हायवेने जायच्या आधी पण तिथं काय लपड होतं. कार असेल ना, एक तर टोल पण भरावा लागतो आणि खालनं मग लय गर्दी पण लागते. सातारा कोल्हापूरवरून येणारी जी गर्दी असते ना, ती गर्दी लागते येताना. जाताना काही लपड नाही, येताना लय ट्रॅफिक लागतं. त्यामुळे सगळी इकडनंच जा. जसं की तुम्हाला माहितीच आहे, मी इथंच राहतो खेड शॉपूरमध्ये. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो की मी राहतो खेड शॉपूरमध्ये, त्यामुळं मला नारायणपूर जवळच आहे. हाय आता रोड इथं खराबच आहे. जाऊ द्या, रोड बद्दल काय लय बोलत नाही मी, कारण गावातल्या साईडचे रोड बनायला जरा टाइम लागतोच. माझा माईक चालू आहे का नाही बघायचंय मला. चालू आहे. धूळ उडतीये तोंडाला, पण काय बांधलेलं नाही मी, त्यामुळं तोंड माझं सगळं आता घाण होणार आहे. आणि टोपी घेतली होती मी थंडीची, असं वाटतंय मला घेतली होती, पण आता लक्षात नाही घेतली का नाही.
पुढं थोडं पुढे गेल्यावरती थांबायचा प्लॅन आहे माझा. थांबल्यावर टोपी तरी घालतो, नाही तर केस एवढी घाण होतात ना की बस. हा आहे घाट, हा चालू झालाय घाटाचा मर्याई घाट. आणि चेस्टला मोबाईल लावल्यामुळे मी तुम्हाला असं साईडचं आजूबाजूचं काही दाखवू नाही शकणार. जे समोर दिसतंय तेवढंच दिसणार आहे. पुढं जाऊन आजूबाजूचं दाखवेल मी कॅमेरा घेतल्यावर, सध्या तर नाही. आणि ही ड्यूक आहे ना 125cc आहे. 125cc ची ड्यूक आहे ही. पुढच्या डिस्क ब्रेक मधनं आहे ना आवाज येतोय कालपासून. काय येते काही कळा ना मला. त्याच्यात दगड बिगड अडकलाय का काय झालंय. निघलं पाहिजे एवढा वेळ, म्हणजे लय दिवसापासून आवाज येते. आतापर्यंत निघायला पाहिजे होतं, निघलेलं नाही. ते बहुतेक आता गाडी धुताना आहे ना प्रेशरने त्यात पाणी मारल्याशिवाय व्हायचं नाही काय. बघा हा आमचा घाट, मध्ये आहे घाट. बारा वाजले बरं का. आता पोचायला 4-5 तास तर लागतील, 5-6 तास, म्हणजे 5 वाजतील मला. आणि त्यात ना आज व्हिडिओ बनवायचा अट्टहास केलाय, त्यामुळे अजून थोडासा वेळ लागेल. कारण मोबाईल व्हिडिओ चालू केली ना मला हळू गाडी चालवायला लागते, त्यामुळं थोडासा टाइम लागू शकतो जास्त. बघूया काय होतंय, कसं होतंय. हा आता घाट संपतोय, एवढाच आहे घाट, लय मोठा नाहीये. लेफ्ट साईडला मर्याई माताचं मंदिर आहे, दिसत असेल तुम्हाला. बघा हे मंदिर आहे, हे भारी मंदिर आहे. आणि इथं राईट साईडला फार्मसीचं हॉस्पिटल आहे. आपलं हॉस्पिटल नाही, सॉरी कॉलेज आहे, फार्मसी. हा आता हे इथून सगळं सैनिक रोड चालू होतो. आता सैनिकच आहे हा, पण तसंच मगाशी जसं बोललो तसं पावसाळ्यामध्ये अजून जास्त सैनिक आहे. पण आहे आता पण आहे. रोड पण मस्त आहे, एक नंबर रोड आहे. ह्या रोडनी गेला ना तुम्ही तर तुम्हाला असं भारी भारी वाटेल, म्हणजे काहीतरी केल्याचंच वाटेल असं. आता छोटे छोटे गाव लागतात, असाच रोड आहे, सिंगल रोड आहे. छोटे छोटे गाव लागतात, लेफ्ट साईड राईट साईडला शेती चालू आहे. आणि इथून पुढून लेफ्ट साईडला आतमध्ये गेला ना की एक चतुर्मुख महादेवाचं मंदिर आहे. ते पण आधी नव्हतं एवढं, आता भरपूर फेमस झाले. भरपूर लोक येतात तिथं, सिटीतनं पण येतात भरपूर. आतमध्ये रोड जातो. आता हा रोड डायरेक्ट कुठे निघतो बाहेर माहिती का, सासवड मध्ये निघतो. म्हणजे सासवड तर लय जवळ पडते. हा रोड डायरेक्ट सासवडला निघतो. सासवडवरनं मग मी जाणार जेजुरी, जेजुरीवरनं जाणार फलटण किंवा बारामती, ते नक्की नाही अजून. ते मी दरवेळेसच कन्फ्युज होतो कुठल्या रोडने जायचं, ते तिथे गेल्यावरतीच कळेल. शेवटी रोड ज्या रोडनी घेऊन जाईल आपल्याला त्या रोडने जायचं. पोचणार तर पंढरपूरलाच आहे. पंढरपूरला जायचं कारण असं आहे, आता 4 तारखेला आहे दत्त जयंती, आणि मुलाला अक्कलकोटला घेऊन जावं म्हणलं दत्त जयंतीसाठी दर्शनाला. एकदाच गेलाय तो, त्याचं बारसं होतं त्यावेळेस त्याला नेलतं. त्याच्या आधी त्याच्यानंतर ना काय त्याला नेता आलं नाही. मग आता दत्त जयंती आलीच आहे आणि मी जातोच, आणि स्वामींनी पण बोलवलेलं आहेच, तर त्याला पण अक्कलकोटचं दर्शन घडवून आणावं असा होता प्लॅन. म्हणून मी चाललोय. 4 तारखेला दत्त जयंती आहे, 3 तारखेला जाणार होतो, पण थंडीचं वातावरण आहे ना, त्यामुळं म्हणलं आधीच जावं.
नाही तर मी 3 तारखेला 4 वाजता काम झाल्यावरती निघणार होतो, पण पोचायला लेट झाला असता. थंडी लय घाण वाढती आणि किती नाही म्हणलं ना तर हायवेला थंडी वाजतीच. त्यामुळं म्हणलं आज सुट्टी आहे तर आजच जावं, 2 दिवस तिथं काम करावं आणि 3 दिवस काम करावं आणि 4 तारखेला जावं, असा प्लॅन केलाय मी. तर असाच रोड आहे शेवटपर्यंत, त्याच्यात काय बदल नाही. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट सासवडमध्ये भेटतो. तर भावांनो आत्ताच सासवडमध्ये एंट्री केली आणि एक्झिट पण करतोय. सासवडमधनं लेफ्टचा पेट्रोल पंप हे झाले की सासवड संपते. हा पेट्रोल पंपवाल्याने मला लय मदत केली होती. म्हणजे याचा जो मालक आहे त्यांचा मुलगा, त्याने मला फ्रीमध्ये पेट्रोल दिलं होतं. हीच गाडी होती माझ्याकडं आणि पेट्रोल संपलं होतं, मोबाईलला नाही चार्जिंग, फोन पे करायला आणि चार्ज पण होत नव्हता फोन. सकाळ सकाळ होती, 2-3 वाजले होते. ऑप्शन नाही, एटीएम नाही, काय नाही, पेट्रोल पाक संपलं होतं. तिथल्या पोरांनी मला भरून दिलं होतं 200 रुपयाचं पेट्रोल. मग घरी गेल्यावर मी त्याचा नंबर घेऊन गेलतो. घरी गेल्यावर मग मी पेट्रोल दिलं त्याला, आपलं पैसे दिले त्याला, पाठवले. पण त्या दिवशी त्यांनी मदत केली म्हणून, नाहीतर सकाळी 2 आणि 3 वाजता काय घोडाच लागला असता मला. बरं हे आता सासवड आपण सोडले, जेजुरीचा रोड आहे. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी चाललो होतो पंढरपूरला कार घेऊन, बायको आणि मी, गुगल मॅपने मला इकडनं जायला लावलं होतं आणि तिकडनं गेलो. पंढरपूरला तर जातो रोड, पण एवढा खतरनाक रोड होता, सिंगल रोड, त्यातनं खराब रोड, फिरून होता खूप, लय वेळ लागलं. चुकलो मी त्यावेळेस. नंतर कळलं हा रोड बरोबर आहे म्हणून. नाही, ह्या रोडने जातोय आता. एक थोड्या वेळात पुढे जेजुरी लागल. आणि विषय असा आहे की आधी जेजुरीला टोल बिल काय नव्हतं जेजुरीला जायला. आता टोल झालेले जेजुरीला जायला. मागच्या वेळेस मी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस काम झालं होतं पूर्ण, टोल चालू झाला नव्हता. आता बहुतेक झाला असणार आहे टोल चालू. आणि म्हणजे पैसा वसूल आहे, कारण रोडच एवढा भारी आहे ना, मग टोलला पैसे द्यायला काही प्रॉब्लेम येत नाही. तसं 2 व्हीलरवाल्याला तर काही टोल नाही आहे म्हणा कुठं. 4 व्हीलरवाल्यांसाठी आहे किती, 70-75 रुपये काहीतरी असेल टोल. सगळीकडे तेवढाच टोल असते सहजासहजी कारला. इडली भरपूर खाल्लेली आहे, त्यामुळे आता काही खायला थांबायची गरज नाहीये पुढं. मेन हायवेला गेल्यावर, म्हणजे अजून तर काय हायवे असा प्रॉपर चालू झालेला नाहीये ना, पुढे गेल्यावर कुठेतरी चहा वगैरे प्यायला थांबू. तसं चहा प्यायची पण इच्छा नाही सध्या माझी. 12:30 वाजलेत. सासवडमध्ये एक जण भेटले होते, लिफ्ट मागितली होती. आधी मी लिफ्ट देत नव्हतो, म्हणजे सगळ्यात आधी द्यायचो, त्यानंतर चोऱ्या मारा वाढल्यावर मी लिफ्ट द्यायची बंद केली. आज लय दिवसात लिफ्ट दिली मी. म्हणजे एकाला माणूसच होता, चांगला होता. हे बघा, हे नवीन झालेलं आहे सगळं. जे अजून आलेले असतील ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते, बाकीच्यांना माहिती असेल. हे नवीन झाले. 4 व्हीलरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे, म्हणजे ज्यावेळेस 4 व्हीलरनी जात असतो त्यावेळेस भरपूर वेळा दाखवले. पण यंदा 2 व्हीलरवरती चाललोय ना, 2 व्हीलरवरती गेले खूप वेळा, व्हिडिओ पहिल्यांदाच बनवते, कारण खर्च भरपूर केलेला आहे. हा आता जेजुरीचा मेन हायवे लागलाय, 1 नंबर रोड बनवलेला आहे. तर हे मी जो चेस्ट माउंट आणि माईक वगैरे घेतलंय, ते जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतोय, त्या लिंकवरनच घ्या. मला पण थोडासा फायदा होईल. उघड सांगतोय, मला पण जरासा फायदा होईल, म्हणजे लवकर मला कॅमेरा घेता येईल. म्हणून मी जी लिंक दिली त्या लिंकवरनच घ्या. मी जे घेतलंय त्याचीच लिंक देतोय. ह्याच्यामध्ये ना 3 माईक आहेत, 3 प्रकार आहेत. तर मी तिसरा प्रकार घेतलाय. पहिला प्रकार आहे तो 700 रुपयाचा आहे, सिंगल माईक आहे, एकदम बारका. दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये एकच माईक येतो, आणि मी जे घेतलंय ना त्याच्यामध्ये 2 माईक येतात, म्हणजे एक संपला की दुसरा लावता येतो, असं विचार करून मी घेतलं. आणि दोघं जण जर का बोलणार असेल तर दोघांच्या लावता येईल, म्हणजे दोघांना पण वापरता येईल ऍट अ टाइम, अशा हिशोबाने मी तो घेतलाय.
एका माईकची चार्जिंग 4-5 तास चालती वापराल तसं आहे. तर हाय चांगलं आहे. आता मी टेस्ट केला, आवाज बघितला, 1 नंबर आवाज होतो, एकदम क्लिअर, काही प्रॉब्लेम नाही. फक्त हे जे चेस्टला लावलंय ना माउंट, त्याचा जरासा ते जरा हलतंय, त्याचा जरा प्रॉब्लेम आहे. म्हणजे समोरचा व्ह्यू कसा आहे ते लगेच कळून येत नाही. आता मी असं वाकून वाकून ते बघू शकत नाही ना सारखं, मग ते म्हणजे देवाच्या भरोशावरती चाललंय सगळं. आता 43 किलोमीटर आलोय मी. 200 किलोमीटर आहे पंढरपूर, 50 किलोमीटर आलोय समजा, आणि अजून 150 किलोमीटर जायचंय. वातावरण झकास असल्यामुळं काय त्रास नाही. दुसरं जर्किंग मला काढायचं होतं, पण काढायची काही गरज नाही वाटत आता, कारण मस्त गारवार आहे. तर काढून उपयोग नाही, थंडी वाजणार आहे. ते बसले होते माझ्यासोबत, लिफ्ट दिली होती, त्यांना वाटलं सासवडला का आम्हाला चाललंय काय की मी. मग नंतर त्यांना म्हणलं पंढरपूरला चाललोय. मग ते जरा गावाकडच्या माणसाला असतात नवल, एवढ्या लांब कसं 2 व्हीलरवर. यश तोपर्यंत गप्पा झाडत होता आम्ही 10-20 किलोमीटर. बघाऊ घडून दार अंतरंगातला देव घावल का. लय डेव्हलपमेंट झाली लय तिकडे या साईडला. आणि हॉटेल्स बिटेल्स, रोड बीड, निस्तार आडा गेलाय, निस्तार आडा. महाबराची मिसळ, मिसळ आणि भेसळ नको बाबा, तेलकट जाताना. हा, आणि अक्कलकोटचे पण व्हिडिओ बघा बरं का, कारण अक्कलकोटचे भरपूर व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती. कारण स्वामी हे माझं आराध्य दैवत आहे, तर तिकडं मी जातच असतो सारखं. सांगण्यासारखी गोष्ट नाही असं काय, पण मी हे यामुळं सांगतोय की भरपूर व्हिडिओ आहेत. तर ह्या वेळेस मी एक असं स्थान दाखवणार आहे की जे जिथं स्वामींनी लीला केलेली आहे. म्हणजे तिथं स्वामी होते, तिथं वावरलेले आहेत. म्हणजे तसं अख्ख्या अक्कलकोटमध्ये स्वामींची लीला भरपूर ठिकाणी सगळीकडेच झालेली आहे. पण मी आता काय ठरवलंय, प्रत्येक महिन्यात स्वामी, आता अक्कलकोटला जे जातात त्यांना काय काय माहिती आहे, एक समाधी मठ, वटवृक्ष मठ, चोळप्पा महाराजांचं मठ, बाळप्पा महाराजांचं घर, ती दर्गा, परत खंडोबाचं मंदिर जिथं स्वामी येऊन थांबले ते, हे एवढं सगळं माहिती आहे जास्त करून माणसांना. पण बाकीचे अशा भरपूर जागा आहेत की ते अजून कोणाला माहित नाहीये. तर ते सगळ्या जागा तिथं स्वामींनी काय लीला केली हे सांगायचं असं माझा प्लॅन चाललाय. बाकी स्वामींची इच्छा त्यांनी करून घेतलं माझ्याकडनं तर होईल. तर आता ह्या 4 तारखेला दत्त जयंती आहे ना, त्यावेळेस जायचं चाललंय माझं, म्हणजे जाणारच आहे. त्यावेळेस मी दाखवल तुम्हाला, पॉसिबल झालं तर होईल पॉसिबल, कारण सकाळी सकाळी लवकर जाणार आहे, त्यामुळे होईल पॉसिबल. तर आले जेजुरी जवळ, जेजुरीमध्ये गेल्यावर चालू करतो मी. आता किती किलोमीटर झाले, अजून रोडची कामं चालूच दिसते. आईला यंदा दुखायला लागलं बरं का, त्रास व्हायला लागलाय. कुठं त्रास होत असेल आता हे तुमचं तुम्ही समजून घ्या, जास्त बोलायला लावू नका, कारण फॅमिली ब्लॉग आहे ना, म्हणजे बघतील ना, आता फॅमिली पण बघेलच ना, त्यामुळं खूप ओपन होत नाही. हा, पण त्रास व्हायला लागलाय. का व्हायला लागलाय माहिती का त्रास, कारण मी लय हळू चाललोय, त्यामुळे त्रास व्हायला लागलाय. फास्ट असलो ना की लक्ष नसतंय कशाकडं. पण यंदा अट्टहास केलाय व्हिडिओ बनवायचा, त्यामुळे मला थोडस हळूहळू जायला लागतं. फास्ट चालवून बघू काय होतंय का वर्कआउट. तसं फास्ट म्हणजे किती, 70, 80, 90च्या पुढं नाही. काय माहिती का, ही 125cc जी आहे ना ड्यूक, चांगली आहे गाडी सिटीत चालवायला,
परत ॲव्हरेजसाठी पण चांगली आहे. पण हायवेला कसं माहिती का, तसं जास्त पळवूच नाही गाडी. पण ज्याला पळवायची असेल समजा 110 120 काय प्रॉब्लेम नसतो. हेल्मेट प्रॉपर गिअर असेल ना, सेफ्टी असेल ना, 110 120 नि पण टू व्हीलर चालवली तर काय एवढा प्रॉब्लेम नसतो, चालवू शकतो. ही गाडी नाही जात 90, लईत लई 90 ला जाती, 100 ला जाती, पण लय कुठती म्हणजे पार गाडी त्या मालक बॉस करा आता काही जीव घेणार का मालक असं म्हणत असते गाडी त्यावेळेस. मग त्यावेळेस आपण पण लय ताणली नाही पाहिजे, कारण तिला बी त्रास होत असतो, तिचा पण जीव आहे. म्हणजे इंजिनवरती लोड येतो ना, तसं नसं पण जाणवतं, असं दबल्यागत वाटते त्यावेळेस गाडी 100 ला गेल्यावर. त्यामुळे मी पळवत नाही, तसंही पळवण्यात काय मजा नाही. आता झाले पळवायचे दिवस गेलेले. ठीक आहे, असू दे. जेजुरीत गेल्यावर तुमचं स्वागत करतो मी. आता जरा वेळ बंद करतो आणि थोडस पिसतो गाडी, थोडीशी पिसतो. स्वागत आहे भावांनो तुमचं सोन्याची नगरी जेजुरीमध्ये. अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा महाराज, त्यांच्या नगरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे मी मंजित. आता राईट साईडला आहे जेजुरीचं गड. दाखवला असत थांबून, पण ठीक आहे दाखवतोच. जरा पुढे गेल्यावर दाखवतो, इकडनं दिसत नाही. म्हणजे मला दिसलं, मी दर्शन घेतलं, जरा पुन्हा अजून क्लिअर दिसते. बघितलं का मुंडगा रोड मध्ये थांबलाय. असो, तुम्हाला जेजुरीच्या गडाचं दर्शन देतो. कुठं थांबावं, कुठं थांबावं, कुठं. हा इथून दिसतंय का, दिसतंय पूर्ण दाखवतो. महाराज की जय हो. बघा गड एवढंच तुम्हाला दाखवू शकतो मी, कारण आता इथं सगळीकडे बिल्डिंग ते झालेलं आहे, त्यामुळे दिसून येत नाही. कळशाचं दर्शन घ्या, मी पण घेतलेलं आहे. ठीक आहे, तर निघूया आता आपण पुढं. आता कुठं भेटतोय मी तुम्हाला सांगता येणार नाही. आता 72 किलोमीटर झालोय आपण. आता बोर्ड लागला होता पंढरपूर 144 किलोमीटर आहे. आता इथं डायव्हर्जन आहे, मेन हायवे पासून आतमध्ये डायव्हर्जन आहे. इथं म्हणजे पुढे एक गाव आहे, त्या गावाचं नाव मला लक्षात नाही. गावाकडे रोड जातो आणि चांगले आहे म्हणजे गाव ते. आणि मेन विषय असा आहे की रोड लय भारी आहे. आपण दोन्ही साईडला शेती असा रोड आहे, त्यामुळं म्हणलं जरा तुम्हाला पण दाखवावं असा रोड आहे तो. ते डायव्हर्जन म्हणजे रोडचं काम चालू आहे, किती दिवस चालू राहणार आहे काय माहिती. साईडला रेल्वे ट्रॅक आहे, रोडच्या बरोबर साईडला लेफ्ट साईडला रेल्वे ट्रॅक पण आहे. आणि रेल्वे क्रॉसिंग पण आहे बहुतेक. पुढं रेल्वे चालू असते इथली बहुतेक. सुपा का कुठलं तरी गाव आहे, मला लक्षात आहे ना. पुढं आहे वाटतं बोर्ड, बघूया आपण. दुसरं म्हणजे रेल्वे क्रॉसिंग. आणि दुसरं म्हणजे पुढे एक हॉटेल लागतं राईट साईडला, प्युअर व्हेज. ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवले, एक नंबर हॉटेल आहे. हे रेल्वे क्रॉसिंग आहे, थांबावं लागणार आहे. ठीक आहे, थांबतो आता मी जरा वेळ, बंद करतोय. थोडासा नाश्ता करायला थांबले. आता भूक तर लागणार नव्हती, पण आता थोडीशी लागली भूक, तर थोडा नाश्ता करतो. आणि असं दिसतं बघा, हे लपून ठेवायला लागतं मला सारखं. आपण आता नाश्ता करायला आले, आता लाच सोडावी असं वाटते मला. नाश्ता करतो आणि जातो.
पंढरपुरात. तर आता आपला नाश्ता बिष्टा सगळं झालेला आहे. नाश्ता म्हणजे मी जेवण केलं का नाश्ता केलाय. आता समोर ब्रिज आहे. आता लेफ्ट साईडला पंढरपूर आहे वाटतंय. आणि काय लक्षात राहत नाही जास्त, त्यामुळं सांगू शकत नाही. बहुतेक लेफ्ट साईडलाच पंढरपूर आहे. हा, आता लेफ्ट साईडला पंढरपूर आहे. आणि हा जो हायवे आहे ना, नाही यार, फलटण लेफ्ट साईडला आहे. मला व्हिडिओ बघायला लागला, मॅप बघायला लागेल. ऐका ना, आपण कोणाला तरी विचारू. नाही कोणी नीट सांगितलं तर मॅपच बघू. हा भाऊ, पंढरपूरला सरळ ना, सरळ पंढरपूर ना. फलटण रोड आहे, फलटणवरूनच पंढरपूरला जाता येतं. तर आता आपण चाललोय फलटणला, म्हणजे फलटणवरूनच पंढरपूर येणार आहे. नाश्ता वगैरे करून झालेलं आहे. आता कुठं काही थांबायची गरज नाही. आता डायरेक्ट घरी, म्हणजे बायकोच्या घरी. आणि आता मी थांबलो होतो नाश्ता करायला, त्याच व्हिडिओ बघितले. एक नंबर परफॉर्मन्स आहे यार. माईक आहे ना, माईकवर फिदा झालोय. म्हणजे कॅमेराचं थोडंसं प्रॉब्लेम आहे, म्हणजे वर खाली करायला लागतं, सारखं चेक करायला लागतं. पण माईक खतरनाक, लय खतरनाक व्हॉइस कॅन्सलेशन. आता झालंय किलोमीटर माझं 84 किलोमीटर झालंय. टाइम झालाय 3 वाजायला 10 मिनिट आहे. सॉरी 5 मिनिट राहील 3 वाजायला. तर अजून आता मला 100 किलोमीटर जायचे. अजून 100 किलोमीटर जायचे, 2-2.5 तास लागतील. 3, 4, 5, 6, 6:30 वाजणार आहेत मला. आणि हा रोड बघा, वाहन रोड लय खतरनाक. तुम्ही आहे ना पंढरपूरला जायचं आहे ना, सोलापूर हायवेने जाऊच नकाच जाऊ. कारण तो रोड आधी हाईट मध्ये होता, म्हणजे लय भारी बनला होता. आधी खूप त्याचं कौतुक झालं होतं, पण आता तो खराबच झाला. आणि खराब म्हणण्यापेक्षा आहे ना, त्या रोडला ट्रॅफिक लय झाले. ह्या रोडला ट्रॅफिकच नाही. रोडला कोण दिसतंय? नाही दिसत. आता मी 2 व्हीलरवरती, मी लय पळवू नाही शकत गाडी. पण जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन येताय ना, तर तुम्ही पळवणार. 4 व्हीलर तुम्ही काय 70-80 नाही चालवणार, तुम्ही चालवणार 100-110. आणि ह्या रोडला तुमच्यामध्ये रोडच येत नाही. गाव पण लय कमी येतं. म्हणजे गाव आल्यावर म्हणजे नाही का, रोड क्रॉस करतोय, कुठे मांजर घेतात वगैरे, जनावर भेटतात, असं पण लई नाहीये. क्वचित येते ते आपल्याला लांबनं कळलं. गाव आलेले बाबा आता हळू करायचं. पंढरपूरला मी तर मला सोलापूरला पण जायचंय ना, या रोड गाव खतरनाक रोड. हा, ट्रॅफिकच नाही. आता थोड्या दिवसांनी पण ट्रॅफिक व्हायला चालू होईल, सांगू नाही शकत. पण त्या सोलापूरच्या मानाने नाही होणार, कारण सोलापूरच्या रोडनी कसं हैदराबाद त्या साईडला जाणारी पण लई क्राऊड असते. सगळं ह्या रोडनी येणार नाही, त्यामुळे तुम्ही ह्या रोडनी जाणंच प्रेफर करा. ट्रॅफिक लागणार नाही. हॉटेल बिटेल पण झालेले आहे जेवायला करायला. आणि तुम्ही काय तासाला जेवणार नाही. त्यामुळं टेन्शन पण नाही. असं नॉर्मल नाश्ता करायला, चहा प्यायला. आता काय झालं माहिती का, मला झालं अपचन. कारण काल रात्री खाल्लं होतं मी, सकाळी लेट इडली सांबार खाल्लं, आणि
त्याच्यानंतर भूक लागली नव्हती, पण जरा जरा वाटत होती की खाऊन घ्यावं म्हणून थांबलो आणि खाल्लं. आता नऊपासून झालं का वाटतंय मला. ट्रॅव्हल करताना आहे ना कमीच खावं आणि त्यातनं टू व्हीलरवरती जर का ट्रॅव्हल करत असाल ना तर लईच कमी खावं. असो आता हायवे लागलेला आहे, मस्त रोड आहे, तर रोडची मजा येतो. गाणी किती लावतो कारण व्हिडिओ चालू असल्यावर गाणी लावता येत नाही मला, एक मोबाईल असल्या कारणाने. थोड्या दिवसांनी जर का ॲक्शन कॅमेरा आला तुमच्या कारण तुमच्या आशीर्वादाने जर का ॲक्शन कॅमेरा आला नाही तर मी गाणी म्हणायची आणि व्हिडिओ पण बनवू शकतो. चला बंद करतो आता व्हिडिओ, भेटूयात थोड्या वेळाने.